मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची अकबर बिरबलची गोष्ट आहे विद्वान कोण. तर अकबर बिरबलमध्ये एक विद्वान कोण ही गोष्ट आहे. तर चला बघूया. अकबर बादशहाच्या दरबारात दररोज देश विदेशामधले विद्वान हजेरी लावत असत. आपली बुद्धिमत्ता बादशहाला दाखवून त्याबद्दलच्या बक्षिसे आणि प्रसिद्धी मिळवणे केवळ हाच त्यांचा उद्देश होता. एके दिवशी असाच बादशहाच्या दरबारात भरला असताना एक विद्वान तिथे आला. बादशहाला मुजरा करून त्यानं आपली ओळख करून दिली. मंत्रीकडून त्याचा योग्य प्रकारे सन्मान झाल्यावर त्याला दरबारात येण्याचे कारण विचारले. विद्वान व्यक्ती म्हणाला, महाराज, मी आपल्या राज्यातील विद्वानांची कीर्ती ऐकून इथे आलो आहे. मी आपल्या दरबारातील विद्वानांना 2 प्रश्न विचारणार आहे. जो कोणी या 2 प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तर मी त्यांना माझ्या हातातील सोन्याचे कडे भेट म्हणून देईल, आणि कोणीही उत्तर नाही देऊ शकले तर माझी आपल्या दरबारात विद्वान म्हणून नेमणूक करावी. त्याच विद्वानाने अशा प्रकारची भाषा ऐकताच बादशहाला मनोमन असू आले. त्या विद्वानालाही एक संधी मिळायला हवी या विचाराने बादशाह म्हणाला, आम्हाला मान्य आहे. विचारा तुमचे प्रश्न. तुम्हाला जे प्रश्न आहे ते विचारा. राजाची परवानगीने त्या विद्वानाला आनंद झाला. त्याचा चेहरा खुलला. बादशहाला पुन्हा मुजरा करून त्याने त्याचे सन्मानच कड सर्व दरबाराला दाखविले की तो म्हणाला, माझा पहिला प्रश्न असा आहे की मी प्रत्येक ठिकाणी आहे तरी माझं राहण्याचं नमक ठिकाण नेमकं ठिकाण नाही. जिथं कुणालाही प्रवेश मिळत नाही अशा सर्व ठिकाणी मी फिरू शकतो. आकाश, सागर, धरती सर्वत्र माझा संचार आहे. मला काही पाहू शकत नाही, कोणी पाहू शकत नाही, मला पकडू शकत नाही. तरी माझ्या वाचून सर्व जगाचे आडले असं मी कोण आहे. प्रश्न तसा अवघड होता. सर्व दरबार एकमेकांकडे पाहत होता. दरबारात पसरलेल्या शांतता पाहत तो विद्वान हातातील कडे दाखवू लागला. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारा कोणीहीच नाही असं पाहून तो आनंदाने उड्या मारीत असतानाच बिरबल उठला आणि म्हणाला, महाराज, या प्रश्नाचे उत्तर वारा आहे. बादशहाने त्या विद्वानाकडे पाहिले. त्यानं हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. आता दुसरा प्रश्न विचारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो दरबारात उद्देशाने म्हणाला, पहिल्या प्रश्नाहून माझा दुसरा प्रश्न खूप अवघड आहे. तो प्रश्न असा आहे की मी प्रत्येकात असतो. माझ्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. मी अमर्यादित आहे. तरीसुद्धा मी एका ठिकाणी अडकून पडलो आहे. मला माझ्या मित्राने मदत केल्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही. असा मी कोण? हा प्रश्न ऐकताच दरबारात पुन्हा शांतता पसरली. त्या विद्वानाने दरबारावर नजर फिरवली. मोठी शांतता पाहून आपल्या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही याबद्दल त्याला आता खात्री पटायला लागली होती. हातातली कडी दाखवून तो बिरबलाकडे मिश्किलपणे हसवून पाहू लागला. तोच बिरबल उठून म्हणाला, महाराज, या प्रश्नाचे उत्तर आहे मन. हे उत्तर बरोबर आहे. बादशहाने त्या विद्वानाकडे पुन्हा पाहिले. त्याने हे
उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. विद्वान देखील खूप आनंदी झाला आणि बादशाला पुन्हा एकदा मुजरा करून म्हणाला, महाराज, मला माझ्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली आहे. खरोखर तुमच्या दरबारात विद्वान आहे. असं म्हणून त्याने आपल्या हातातील कडे काढून बिरबलाला दिले आणि दरबारात निरोप घेतला. बिरबलाचे तात्पर्य: स्वतःला सर्वश्रेष्ठ विद्वान समजणाऱ्या व्यक्तीने दरबारात विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे खरं तर त्याच्या प्रश्नातच दडलेल्या होती. बिरबलाने आपल्या सामान्य ज्ञानाच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे जास्त विचार न करता सहज दिले. कारण वारा आणि मन यांच्या चंचलतेबाबत बहुतेक जणांना